सो गाईस, तर मी निघालो सकाळी सकाळी गावाच्या बाहेर घुमाले. तेवढ्यात आला माझ्या गावचा रोहित माझ्या मागे मागे. रोहित आल्याच्या नंतर आम्ही दोघे पण निघाला तळ्याच्या पारीवर घुमाले. तर फायनली आम्ही पोहोचला तळ्याच्या पारीवर. पारीवर आल्यावर हा बसला माझ्या बुक घेऊन इथं. तर आता मी दाखवते माझ्या इकडचा व्ह्यू. तर बघू शकता गाईस, असा आहे माझ्या गावाकडचा व्ह्यू. आम्ही भाई गावाकडची मुलं आहोत. तर बघू शकता आमच्या इकडे असंच दिसणार, दुसरं काही जास्त दिसणार नाही. सो गाईस, तर त्याच्यानंतर आम्ही निघाला सरळ आपल्या घराकडे. तर रस्त्याने जाता जाता मला दिसलंय गेरुणीचं झाड. गेरुणीचं हा एक फळ आहे. तो आमच्या गावाकडील लोकांनाच माहीत आहे. तो शहरातील लोकांना काहीच नाही म्हणत. त्याला गेरुणी का म्हणतात तर तुम्हाला व्हिडिओ बघत राहा, मी दाखवतो गेरुणी कसं राहते. तर इथे बघा, इथे आहे तो गेरुणीचं झाड. थांबा मी तुम्हाला दाखवते, बस 2 मिनिट. तो बघा मित्रांनो, हा आहे गेरुणीचं झाड आणि हा आहे गेरुणीचं फळ. हा पिकल्याच्या नंतर हा काढा होतो, ठीक आहे. हा आता पिवळ्या कलरचा आहे, पण तो पिकल्याच्या नंतर काढा होतो. बघा, हा आहे गेरुणी पिकलेला आहे, ठीक आहे. हा थोडासा आंबट राहतो, खट्टा मिठा. तर तो भाई आमच्या इकडे गावाकडेच मिळते, तो शहरात काही मिळत नाही. तो शहरातल्या लोकांना काही समजणार नाही. जे हे व्हिडिओ शहरातले लोक पाहत असेल त्याला समजणार नाही. हा एक फळ राहते, छोटासा फळ राहते गेरुणीचं. रोहित म्हणते रस्त्याने खाली आहे, आपण थोडंसं तोडून घेऊ आणि रस्त्याने खात खात जाऊ. तर आम्ही थोडा वेळ तोडायला बसला गेरुण्या मस्त तोडल्या आणि मग त्याला तोडता तोडता काढली गेरुणीची काडी त्याला हाताला काढली. तर भाऊ म्हणते ये थोडा काढाला, कारण की त्याच्या हाताला जमली होती. त्याच्या हातात एक साम आहे, त्याला काही काढता येत नव्हता. तर मी गेलं आणि काठी काढली त्याच्या हाताची. त्याच्यानंतर आम्ही निघाला सरळ घराकडे. तर थोडा त्याला हाताला काठी काढली होती, तसा जी थोडी घेतली मजा. त्याच्यानंतर तो गेला आणखी तोडाले. तर त्याला म्हटलं मी तुला यायचं असेल तर ये, ना तर मी एकटाच चालला. मग तो आला सुद्धा धावत धावत. काढलो खिशातला गेरुण्या न चाललो मस्त खात 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 खात. हा रोहित माहित नाही बाबा याला काय झालं, तर मस्त चालला आपला लवत. माहित नाही कोणती यायला अशी खुशी झाली तर माहित नाही. याला म्हणलं चल बा घरी जाऊन होतं लवकर. याला कुठचा आनंद झाला तर माहित नाही बाबा. मस्त चालला आपला लवत. थोड्याची वेळ चला, याला काय झालं तर माहित नाही बाबा. याच्या अंगात भूतगीत आलं का तर माहित नाही बा. बसला रस्त्यावर. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. मी विचारातच पडलो, काहून तर हा पागलसारखाच करत होता. काय एकटाच असे. म्हणलं काय झाला याले, काय झाला तर नाही. याचे मायबाप तर मले नाही बावरती. एकटाच काहून तर हसत होता, एकटाच हाय बाय करे. माहित नाही, नुसतं धावत धावत परे कुठे जाते तर माहित नाही बाबा. नुसता मनाच्या मनात त्याच्याकडे पाहून मला पक्का हसा येत होता. काहून तर माहित नाही, हा पागलसारखाच करत होता. साला म्हणला याला आता पुन्हा आपल्यासोबत आणणं बेकार आहे, कारण तर हा साला वेगळाच करत होता. त्याला म्हणलं याच्या मायबाप तर आपल्याला बावरती नाही. तर फायनली गाईज आम्ही पोहोचलो, थोडा गावाच्या जवळपास पोहोचलेले आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडं. तर बघू शकता भावांनो, बघा हा कसा पागलसारखा करताय बघा. साला याच्या दिमागात काहीतरी फरक पडला भावांनो, म्हणून साला पागलसारखा करून राहिला. साला मला तर विचारायची उरला, साला याचे मायबाप मला काय म्हणतील तर नाही. म्हणलं साला आता याले आम्ही बेकार आहे आपल्यासोबत. अभी मैं गाली नहीं दे सकता, नाही, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए। सो गाइस, हमारा ब्लॉग यहाँ पे ही ख़त्म होता है. अगर अच्छा लगे लाइक शेयर सब्सक्राइब कर देना.